नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 नोव्हेंबर 2023 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री। कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। दिवाळीच्या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक अनेक खासगी बसेसने आपल्या घरी दाखल होत असल्याने अनेक खासगी बस चालक त्यांच्याकडून अवाच्या सव्वा तिकीट रक्कम वसूल करीत असतात। अशाच बस चालकाविरुद्ध कारवाईची मागणी 3 नोव्हेंबरला शहर काँग्रेस कमिटीने केली होती। आता यावर आरटीओ विभागाने नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 2 बस चालकाविरुद्ध धडक कारवाई केली। नियमबाह्य पद्धतीने बॉडी बांधणी, टपावरून माल वाहतूक करणे आदी दिसून आल्याने 2 बस चालकांकडून 1,52,000चा दंड वसूल करण्यात आला। आता अशा अनेक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर करडी नजर ठेवण्यात आली आहे। दिवाळीचा उत्सव म्हटला की सर्वत्र आनंदच आनंद असतो। अशात दूरवर नोकरीला गेलेले नागरिक आपल्या घराकडे धाव घेत असतात। कोणी रेल्वेने तर अनेक नागरिक राज्य परिवहनसह खासगी बसेसने प्रवास करीत असतात। मात्र याच दिवसात प्रवाशाची जास्त गर्दी होत असल्याने अनेक खासगी बस चालक अनेकांकडून अवासव्वा तिकीट वसूल करीत असतात। या उत्सव दरम्यान अनेक बस चालक ओव्हरलोड प्रवासी नेत असल्याने कारवाई करण्याची मागणी घेऊन शहर काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकारी गीते यांना 3 नोव्हेंबरला निवेदन सादर केले होते। आता याच मागणीवर आरटीओ गीते यांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले। अशात आरटीओ गीते यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 15 खासगी बसेसची तपासणी करण्यात आली।
यात 2 खासगी बसेसनी नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होताच खासगी बस क्रमांक AR01T5005 व बस क्रमांक AR20A5307 विरोधात धडक कारवाई करण्यात आली. दोन्ही बसमध्ये नियमाबाह्य पद्धतीने बॉडी बांधणी, टपावरून माल वाहतूक करणे असे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने 2 बस चालकाकडून 1,52,000चा दंड वसूल करण्यात आला. भरारी पथकातील मोटर निरीक्षक प्रताप राऊत, मोटर वाहन निरीक्षक गणेश वरुटे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सरकटे गावडे, सागर ठोसर, पवन ढोके, अमोल बोरे यांनी धडक कारवाई केली. आता अशा मोटर वाहन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे. अमरावती शहरात हल्लीच्या काळात अनेक परिसरात बिबटचा मुक्त संचार होताना दिसून येत आहे. काहीच आठवड्याआधी VMV परिसरात बिबट आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आता तर छत्री तलाव जवळील मंगलधाम कॉलनी परिसरात 3 नोव्हेंबरच्या रात्री चक्क 2 बिबटचा मुक्त संचार दिसून आला. येथील श्रीनिवास अपार्टमेंट नीलकंठ लेआउट येथे 2 बिबट आढळून आले. एवढंच नाही तर एका CCTV कॅमेऱ्यात बिबटवर वराने हल्ला करून बिबटला चावा घेतल्याचे दिसून येत आहे. तर याच परिसरात राहणारे सचिन उमप यांनी सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये बिबटचे व्हिडिओ कैद केले आहे. या घटनेवर आता वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारीसह सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. बिबट नागरी वस्तीत दिसून येत असल्याने ही चूक कोणाची? जंगली प्राण्यापैकी बिबटची की सदसद विवेक पृथ्वीवर सर्वात हुशार समजल्या जाणाऱ्या मानव प्राण्याची? हा विचार करणे आता गरजेचे झाले आहे. निसर्ग सर्वत्र सौंदर्य देतो. हा निसर्गच आहे जो परिसर आकर्षक बनवतो आणि राहण्यासाठी योग्य जागा बनतो. निसर्ग आणि त्याचे सर्व फायदे मानवी जीवन शक्य करतात. जंगल हे अनेक प्राण्यांचे निवासस्थान आहे. हे निसर्गाने दिलेले एक मौल्यवान संसाधन आहे. जंगलात राहणारे प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. जंगलातील जीवन हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश या घटकांद्वारे नियंत्रित केले जाते. बहुतेक जंगलामध्ये विविध प्राण्यांच्या वनस्पती उपलब्ध आहेत. त्यामुळेच आपण जंगलाचे आणि जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचे जतन आणि आदर केला पाहिजे. मात्र हल्लीच्या काळात जंगली प्राण्यांचा ह्रास होत आहे, तर मानवी प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मानव प्राणी आता जंगलाकडे निवास शोधण्यासाठी धाव घेत आहे. अशानेच आता दाट जंगलात राहणारे बिबट शहरी भागाच्या कोपऱ्यात असलेल्या नागरी वस्तीत शिरून मानवी प्राण्यांना आता दर्शन देत आहे. हल्ली VMV परिसरसह आता पुन्हा 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मंगलधाम परिसरातील अनेक अपार्टमेंट जवळ चक्क 2 बिबट मुक्त संचार करीत असताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही चूक कोणाची? जंगली प्राण्यांची की मनुष्य प्राण्यांची? हे उत्तर शोधणे आता गरजेचे झाले आहे. पोहरा मालखेड जंगलात विविध प्राण्यांची जंगली वनस्पतीसह अनेक जंगली प्राण्यांचा सहवास आहे. यापूर्वी जंगल शेजारी असलेल्या नागरी वस्तीत कधी बिबट वाघ दिसून आला नाही. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक जनावरे आपली तहान भागवण्यासाठी छत्री तलाव, वढाळी तलाव जवळ दाखल व्हायचे. आता मात्र येथीलच जंगल परिसराची जंगलतोड होत असल्याने अनेकांनी जंगल शेजारी जाऊन प्लॉट बांधून आपला निवास शोधला असल्याने आता हल्ली बिबट हा सुद्धा शहरात रात्री धाव घेऊन कुत्र्याची शिकार करीत आहे. सद्यस्थितीत अमरावती शहरात मंगलधाम कॉलनी परिसरामध्ये बिबटचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. बिबट आल्याचे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण आहे. त्यांचे वन्य प्राण्यांच्या शहराकडे होत असलेले आगमन म्हणजेच त्यांच्या अधिवासात होत असलेले अतिक्रमण, जेणेकरून वन्य प्राणी हे शहरात येऊन त्यांची हजेरी आपल्याला दाखवून राहिले. लिहिता बोलता वाचता येत नसल्यामुळे आणि ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा अधिवास आहे ते अधिवास जर नष्ट केले तर वन्य प्राण्यांना शहरात आल्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून आमची अमरावतीकर व सर्व नागरिकांना विनंती राहील की जंगल भागात कुठल्याच प्रकारचं अतिक्रमण करू नका व होणारे काही अतिक्रमण होत असेल तर त्याचा ठामपणे विरोध करा व वन्य प्राण्यांचा अधिवास हा मोकळाच ठेवा, जेणेकरून वन्य प्राणी शहरात येऊन धुळगूस घालणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी व वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होता कामा नये, जेणेकरून मानव वन्यजीव संघर्ष वाढेल. मात्र अद्यापपर्यंत VMV सह तपोवन, विद्यापीठ आणि छत्री तलाव जवळील परिसरात कोणत्या मनुष्यावर हल्ला केल्याची नोंद नाही. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक जंगल शेजारी एवढेच नव्हे तर नकाशात जंगल परिसरात E-क्लास जमीन कुठे याचा शोध घेऊन अनेकांनी आपला चांगला जम बसवण्याची धक्कादायक माहिती सुद्धा
सूत्रांनुसार समोर आली आहे. बिबट हा राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्याला नागरी वस्तीतून जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे स्पेशल नियम असल्याने वनविभागाचे अधिकारी फॉरेस्ट ॲक्ट विरोधात जाऊ शकत नाही. आता पुन्हा आमच्या सिटी न्यूजच्या हाती आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या 2 बिबटची माहिती समोर आली. 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मालखेड जंगल भागातील छत्री तलाव जवळील मंगलधाम कॉलनी परिसरात चक्क 2 बिबटचा मुक्त संसार दिसून आला. येथील श्रीनिवास अपार्टमेंट निलखंठ लेआउट राहणारे अभिजित बहिरुवाले यांना कुत्र्याचा आरडाओरडा आवाज ऐकू आल्याने त्यांनी प्लॉटच्या बाहेर पाहिले असता 2 बिबट आढळून आले. एवढेच नाही तर एका CCTV कॅमेऱ्यात बिबटवर वरहाने हल्ला करून बिबटला चावा घेण्याचे दिसून आले. तर याच परिसरात राहणारे सचिन उमप यांनी सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये बिबटचे व्हिडिओ कैद केले आहे. या घटनेवर आता वढाडी वनपरिक्षेत्र अधिकारीसह सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अचलपूर तालुक्यातील जीवनपुरा प्रभागाच्या विकासासाठी आमदार बच्चू कडूसह नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनिल पिंपळे यांच्या अथक प्रयत्नाने सभागृह बांधण्याकरिता 35 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आली. मात्र येथीलच सतीश इंगोले येथील बांधकाम नियमात बसत नसल्याने सांगून त्यांच्या विरोधात उपोषणाला बसले. याचीच पडताळणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी गेले असता सभामंडपम बांधकामाच्या बाजूने येथील सर्व नागरिकांचे समर्थन असून इंगोले यांचा निषेध केल्याचे दिसून आले. अचलपूर येथील जीवनपुरा प्रभागमध्ये अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेमध्ये 35 लाख रुपयाचा सभागृह बांधण्यात येत आहे. हे सभागृह पंचशील ध्वज समोर बौद्ध समाजाच्या सोयीसाठी आमदार बच्चू कडू व नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनिल पिंपळे यांच्या प्रयत्नाने निर्माण होत आहे. जिल्हाधिकारी अमरावती यांची मंजुरी मिळाल्यानंतर स्थानिक सतीश इंगोले मागील 17 दिवसापासून अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहे. त्यांची मागणी नियमात बसत नाही असे पत्र अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी दिले आहे. या उपोषणामागे संपूर्ण बौद्ध समाज आहे असं इंगोले यांचं म्हणणं होतं. बौद्धांची पंचशील जी ध्वजा आहे ती तोडून तिथे सभागृह बांधण्याचं काम केलं. या विरोधामध्ये इथे सतीश इंगोले यांचं आमरण उपोषण चालू आहे. 17वा दिवस आहे. एकूण एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, दुसरीकडे परतवाडाच्या SD ऑफिस समोर इथे सतीश इंगोले यांचं आमरण अनशन आहे. जाणून घेऊयात त्यांच्या काय मागण्या आहेत. जय भीम. आमच्या जीवनपुरा भागातील बौद्धांचा जो झेंडा आहे तो गेल्या 40-50 वर्षापासून तिथे आम्ही तो उभा केला आणि तिथे आमचे बौद्धांचे धार्मिक कार्यक्रम होत आले. परंतु आता तिथे नगरपालिका प्रशासनाने ठराव घेऊन सांस्कृतिक भवन टाकण्याचा तिथे प्रस्ताव त्यांचा हे झालेला आहे आणि तिथे ते काम सुरू झालेलं आहे.
पण आमचं असं म्हणणं आहे की सांस्कृतिक भवन म्हणजे बुद्ध विहार ते नसते आणि सांस्कृतिक भवन कुठल्या एका विशिष्ट जाती धर्मासाठी नसते, ते सर्वांसाठी असते, सगळ्या जातीचे लोक त्याला वापरू शकतात. पण जर शासकीय इमारत सांस्कृतिक भवन तिथे बांधलं मग आम्ही आमचे बौद्धांचे कार्यक्रम कुठं घ्यायचे हा आमच्या समोर प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न सरकारच्या नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी सांस्कृतिक भवन बांधण्याचा, तर फंड सरकारी आहे आणि इमारत सरकारी आहे. मग त्याच्यासाठी दलित वस्तीला लागूनच जी सरकारी जागा आहे नगरपालिका हद्दीतली, ते गेल्या 40 वर्षापासून माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या बहिणींनी, आधी त्यांच्या वडिलांच्या जवळ होती, आता त्यांच्या बहिणींच्या नावाने आहे, मग त्यांनी ती राखून ठेवली आणि त्यावरती ती शेती करून राहिली. मग एकट्या कुटुंबासाठी 1.5 ते 2 एकर जागा सरकारने त्यांना वाहतीसाठी देऊन राहिले आणि आमच्या थोड्याशा 2000 फूट जागेवरती सगळ्या जातीच्या लोकांसाठी शासकीय इमारत टाकून राहिले. मग हा एक प्रकारे आमच्या बौद्धांवर अन्यायच आहे. आमचं शासनाला एवढं म्हणणं आहे किंवा आमची ही जागा बौद्धांच्या झेंड्यासाठी राखून ठेवा आणि त्या सरकारी जमिनीवर जे जागा माजी नगरसेवकांच्या बहिणीने हडपलेली आहे तिथे त्यांचा प्लॉट जो आहे तो त्यांच्या मालकी हक्काचा प्लॉट 30,824 स्क्वेअर फूट हा काढून द्या आणि उरलेल्या जागेवर सांस्कृतिक भवन बांधा आणि त्यातून जी जागा शिल्लक राहील तिथे गार्डन टाका आणि त्या गार्डनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान नाव द्या. म्हणजे आमचेच काय, मग दलितांचे, आदिवासींचे, ओबीसींचे, मुस्लिमांचे सगळ्यांचेच मुलं रनिंग करतील जॉगिंग ट्रॅकवर, अभ्यास करतील त्या सांस्कृतिक भवनमध्ये, वाचनालय काढलं तर. मग हा सगळा सामाजिक दृष्टिकोनच मी मांडून राहिलो. मी कुठल्या एका विशिष्ट याच्यासाठी आतापर्यंत कोणी भेट दिली अधिकाऱ्याने इथे? आले, CO साहेब 2दा आले, त्यानंतर SDO साहेब 2दा आले, पण त्यांचा नेहमी निगेटिव्ह शेरा राहिला की हे आम्ही आता सँक्शनिंग झालं, सगळं झालं, सगळ्या आयुक्तांनी सह्या केल्या, कलेक्टरनी सह्या केल्या, हे आमच्या हातात नाही आणि ही जागा काढण्याचे अधिकार आमच्या हातात नाही. महसूल विभागाचे अधिकारी स्वतः असं बोलतात की त्या अतिक्रमित जागा काढण्याचे अधिकार आम्हाला नाही. मग जर SDOच्या हातात नाही आहे स्थानिक लेवलचे, मग कोणी काढावे? परंतु सिटी न्यूजची टीम जीवनपुरा येथे गेली असता स्थानिक लोकांनी सभामंडप बांधण्याकरिता जाहीर समर्थन दिले असून सतीश इंगोले यांचे आमरण उपोषण हे चुकीचे असून त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. पहिले तर सर्व बौद्ध बांधवाच्या विषयी च्या इकडून मी सर्वांना जय भीम करते आणि आम्हाला हेच म्हणायचं आहे, त्यांनी 17 दिवसापासून जे उपोषण केलेलं आहे त्याला आम्ही पूर्णपैकी निषेध करतो. कारण निषेध करण्याचं हे कारण आहे की आम्हाला इथे काही असो, सभामंडप असो किंवा बुद्ध विहार असो, हे आम्हाला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आमचे जे धार्मिक कार्यक्रम आहे ते आमचे उघड्यावर होत आहे आणि जे आम्हाला धम्मपठण करायचं आहे तर ते आम्ही उघड्यावर करू का? कधी पाणी आलं, पाऊस आलं, काही आलं तर आम्हाला अर्ध्यातून उठावं लागते ना. आणि आमच्या ज्या वंदना वगैरे होते, आता ते ऊन उघड्यावर असल्याच्या कारणाने तिथं ऊन येते, सर्व गोष्टीची आम्हाला अडचण, कुत्रे मुततात आमच्या झेंड्यावर, हे आम्हाला मान्य नाही ना. कारण त्याची गैरसोय होत आहे. त्यासाठी आम्हाला एक छेद म्हणून अण्णाभाऊ साठेच्या निधीतून आलेलं आहे. पण सतीश भाऊ इंगोलेचं असं म्हणणं आहे की ते सभागृह आम्हाला इथं पाहिजे नाही कारण ते हिंदूसाठी बनत आहे म्हणते. पण हे सरासर गलत आहे त्यांचं. कारण हिंदूचे एवढे मंदिर असल्यावर ते आमची इथं कशाला येतील? हे सर्व आमच्या दलित वस्तीसाठी बनत आहे. त्यामुळे ते आम्हाला कोणत्याही हालतमध्ये पाहिजे. आणि त्यांचं आणखी ते समाजाच्या बायावर टीका करत आहे की ह्या हिंदूच्या बाया आहे आणि ह्या दारू विकणाऱ्या आहे. तर आम्ही दारू विकत असेल तर यांना कसं माहीत की ते काय आमच्या घरी दारू प्यायला येत होते का? दारू प्यायला येत असेल म्हणूनच त्यांना माहीत आहे ना की आम्ही दारू विकणारे आहे म्हणून. आणि त्यांनी स्वतः अतिक्रमण केलं आहे. पहिले झेंडा सेंटर पॉईंटला होता आणि त्यांना एका बंडीचा रस्ता पाहिजे होता कारण त्यांच्या घरी खूप मोठं शेत आहे, तर त्याला माल नेण्यासाठी एका बंडीचा रस्ता पाहिजे होता आणि तो झेंडा त्यांनी सेंटर पॉईंटमधून उपडला आणि फेकून दिला. तर आम्ही सर्व बौद्ध बांधवांनी तो एकाकडे लावला आणि आता पण त्यांचं अतिक्रमण आहे त्या जाग्यावर. आणि ते म्हणतात की आमचे जे घर आहे ते अतिक्रमणमध्ये. हो, आम्ही मान्य करतो अतिक्रमणमध्ये आहे आमचे घरं, पण आम्हाला शासनाने त्याच्यावर घरकुल बांधून दिलेले आहे आणि आम्ही 1983 पासून इथं रहिवासी आहे. म्हणजे आम्हाला जवळपास आता इथे 40 वर्ष झालेले आहे. आमच्याकडे त्याचे सर्व लेखी प्रूफ आहे. आणि ते आणखी हे पण म्हणतात की इथल्या बायाला वंदना येत नाही. तर तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस आहात, तर तुम्ही पहिले तुमच्या एरियाचा विकास का नाही केला? तुम्ही तुमच्या बौद्ध बांधवांना सरळ मार्ग का नाही दाखवला? त्यांना वंदना का नाही शिकवली? त्यांना धम्माचं ज्ञान का नाही दिलं? तिथं बसून जर तुम्ही समाजाला बदनाम करत असेल
तर हे तुमचं बरोबर नाही आहे. कारण समाज हा तुमच्या इकडून नाही असेल तर आमच्या इकडूनही असेल. कारण ह्या समाजाचा जे समाज आहे ते समाजाचा इतर इकडे पण आपला सगळी बदनामी होत आहे. हे तुम्हाला शोभा देत आहे का? तुम्ही जर असेच जर वारंवार टिपण्या आमच्या समाजावर करत असाल किंवा आमच्यावर करत असाल तर याच्यानंतर आम्ही कडक ॲक्शन घेऊ आणि तुमच्यावर कारवाई करू. अनिल पिंपळे यांनी जीवनपुरा प्रभागाच्या विकासाकरिता 15 कोटीचा विकास कामे सुरू केली असून प्रभागामध्ये सुजलाम सुफलाम विकास दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून एकाच जागेवर थांबलेली ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वे पुन्हा धावणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केली आहे. लोकसभेत नेहमीच पाठपुरावा केल्याने आता काहीच दिवसात केंद्रीय रेल्वे मंत्री रेल्वे सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा खासदार राणा यांनी व्यक्त केली. परतवाडा येथे पंडित प्रदीप शर्मा यांच्या अमरावती शहरात 5 दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन केले असता त्या कार्यक्रम कार्यालयाचा शुभारंभ परतवाडा येथे केले असता त्यांनी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांच्यासोबत संवाद साधला. जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार नवनीत राणा आज परतवाडा येथे आलेले आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला अमरावती येथे जे पूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव आहे असे पंडित प्रदीपजी मिश्रा यांचा कार्यक्रम अमरावती येथे आयोजित केलेला आहे आणि आज परतवाडा म्हणजे अचलपूर जिल्हा या दृष्टीने इथं उद्घाटन केलं आहे. एकूणच जाणून घेऊया कार्यक्रम कसा राहिला आणि अचलपूर हा इथे पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन आपण केलेलं आहे. मला वाटते अमरावतीनंतर जे आमची विजन नेहमी राहिलेलं आहे की अचलपूर हा जिल्हा झाला पाहिजे आणि त्याच दृष्टीने अमरावतीनंतर हा पहिला जे कार्यालय आहे शिवमहापुराण आपली 15 तारखेला भव्य त्याचं 15 डिसेंबरला जी कळश यात्रा आहे आणि त्याच्यानंतर जे 5 दिवसाचं प्रवचन आणि जे ज्ञान जे आशीर्वाद प्रदीप मिश्राजी आम्हाला सगळ्यांना अमरावतीकरांना आणि आजूबाजूचे जोडे परिसराचे लोक येणार आहे. त्याचा कार्यक्रम आहे 15 डिसेंबरला भव्य आपली दहीहंडी कळश यात्रा राहील आणि 16पासून आपलं सगळं प्रवचनाचं कार्यक्रम प्रदीप मिश्रांचा राहील. तरी त्याच्यासाठी आज आपण परतवाडामध्ये मेन स्ट्रीटमध्ये बाजारमध्ये आपण हे ऑफिस उघडलेलं आहे. जेही ज्या लोकांना कळश यात्राची समिती आहे, सेवाची आहे, मैदान समिती आहे, पाणी पुरवठा समिती आहे, भोजनची समिती आहे, असे बरेचसे समिती आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांना वाटते की आपण याच्यात आपलं योगदान दिलं पाहिजे की आपण लोकांना आपण कशी साथ देऊ शकतो की लोकांची व्यवस्था बरोबर झाली पाहिजे, लोकांना पाणी बरोबर तिथे भेटलं पाहिजे. सगळी व्यवस्थामध्ये जे जे आपलं योगदान देण्यात इच्छुक आहे, योगदान इन द सेन्स काय की आपलं तिथे उपस्थित राहून त्या लोकांची सोय झाली पाहिजे, फक्त तेवढंच योगदान. त्याच्यासाठी जेवढे लोक आहेत ते पूर्ण समिती इथून आपल्याला सगळी गाईडलाईन्स भेटणार आहे. ते सगळं त्याच्यानंतर हे ऑफिस आज उघडला आणि बंद होणार असा विषय नाही आहे. आणि जे अचलपूर जिल्हा आहे आमचं धोरणच आहे की अचलपूर जिल्हा झाला पाहिजे, त्याच्यासाठी पहिलंच ऑफिस आपण इथे उघडलेलं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आपण इथं शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज होण्यासाठी आपण प्रश्न उचललेला आहे लोकसभेमध्ये. एकूणच ही रेल्वे सुरू होणार यासाठी आपले काय प्रयत्न आहे? 100% माझ्या प्रयत्नाला यशही आलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ते केंद्रामध्ये त्याची घोषणासुद्धा होणार आहे. कारण जे राईट्स आजपर्यंत ब्रिटिशकालीन होते ती राईट्स आमचे भारताने घेतलेले आहे. त्याची अनाऊन्समेंट ते स्वतः रेलमंत्री करणार आहे. कारण 75 वर्षामध्ये जे भूतो ना भविष्य कोणी विचार करू शकला की ब्रिटिशकालीन राईट्स भारत घेऊन आणि त्या ट्रेनला मध्य प्रदेश राज्यात आता विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुकण्यात आला आहे. यात अनेक पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहे. अशात आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने याच राज्यातील भसदई विधानसभा मतदारसंघात पहिलाच उमेदवार रिंगणात उभा केला आहे. त्याच उमेदवाराच्या प्रचाराला आमदार कडू आपल्या पदाधिकाऱ्यांसह मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. या दरम्यान आमचे परतवाडा प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी 2 राज्याच्या मधात आमदार बच्चू कडूंसोबत निवडणुकीवर संवाद साधला. प्रहार जनशक्ती पक्ष स्थापित होत झालेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये 2 आमदार आहे, परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचा एक उमेदवार हा मध्य प्रदेशमध्ये उभा केलेला आहे आणि मध्य प्रदेशमध्ये राहुल चव्हाण यांची उमेदवारी आहे भैसदई या मतदारसंघातून. एकूण जाणून घेऊया बच्चू भाऊ यांनी मध्य प्रदेशमध्ये ही एंट्री कशी केली. खरं तर सातपुड्याच्या या भागामधला आवाज एमपीच्या सातपुड्याच्या बाजूला गेला. राजकुमार आणि आमचं काम इथल्या सगळ्या आजूबाजूच्या सीमेवर असणाऱ्या राज्याच्या सीमेवर असणाऱ्या लोकांना माहीत आहे.
आणि त्याच्यामुळे लोकांना एक आवडपणा आहे का जे काम आम्ही या पद्धतीने इथं करतो ते काम त्यांना तिकडे पण अपेक्षित आहे. आणि त्याच एक कारण. आणि दुसरं, चव्हाण जे BJPचे खंदे समर्थक होते, आयुष्यभर त्यांचं BJP केलं, त्यांच्या वडिलाचं वगैरे, आणि वेळेवर काँग्रेसचा उमेदवार घेऊन जो खरा निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याला बाजूला ठेवल्यामुळे त्यांची नाराजी होती. त्याच्यामुळे बरेच BJPचे कार्यकर्ते असं म्हणणं आहे का बा सध्या BJPमध्ये मूळ BJP नष्ट होत आहे आणि BJPचीच आता काँग्रेस होईल का ही भीती आहे. त्याच्यामुळं BJPची काँग्रेस होऊ नये म्हणून प्रहार ते जवळ करतात. प्रहार जनशक्ती पक्षाचा जेव्हापासून एंट्री झाली, कुठंतरी जे राष्ट्रीय पक्ष होते त्यांना कुठंतरी भीती निर्माण झाली असं चित्र दिसत आहे. आणि आता आम्हाला बरेच फोन चालू झाले का तुम्ही नाही गेलं पाहिजे तिकडे, तुम्ही थोडंसं थांबून जा तर आम्हाला छान, जेणेकरून MP सुद्धा आमदार म्हणून काय काम करू शकतो ते आम्ही जाऊ. महत्त्वाचा प्रश्न, आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांना पाणी घ्या आणि त्यांना तुमची मराठा समाजाला गरज आहे यासाठी सुद्धा आपण तिथं रक्तदान घेतलेलं आहे. एकूणच काय प्रतिसाद मिळाला? खरं तर मी जरांगे पाटील हे कुठल्या समाजाचे जातीचे आहे हे पाहिलं, त्यांच्यामधला प्रामाणिकतापणा पाहिला, त्यांची निष्ठा पाहिली समाजाची. आणि पहिलेच किडनी फेल्युअर असताना किंवा अधिक आजार असताना सुद्धा स्वतःचा वावर विकून ते आंदोलनात 20 वर्षापासून होते. आणि इतक्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आपण जपलं पाहिजे, हे सर्वांचा भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही कुठली तमा न बाळगता, कुठलाही स्वार्थ न ठेवता आम्ही तिकडे गेलो आणि त्यांना सांगितलं का तुमची गरज समाजाला आहे आणि समाज पोरका व्हायला नको, त्याचं नेतृत्व हरपून जर गेलं तर समाज भटकत राहील आणि त्याचे वाईट परिणामसुद्धा देशाला राज्याला भोगावं लागेल. आणि त्यांनी ते सगळं ऐकलं आणि मी लगेच गेल्यानंतर असं वाटलं का 1-2 दिवस जर हे पाणी प्यायलं नाही तर कदाचित मोठा अडचण होऊ शकतं. आणि CM साहेब असे बोलले का तुमचं आपलं राजकारण थोडं बाजूला ठेवून आपल्याला कशी मदत करता येईल, ते कुठल्याही पक्षाचं आणि कुठल्याही जातीचं प्रामाणिक कार्यकर्त्याचं सुद्धा मरण होऊ नये या सगळ्या संदर्भात एक व्यवस्थित चर्चा केली. आणि सांगितलं का यावेळेला मंत्रिमंडळ पाठवून पहिले आपली तज्ज्ञ समिती जाईल आणि तज्ज्ञ समिती त्यांना सगळे आपल्यावरी समजून सांगतील. एकदा डोक्यातला गैरसमज गेला का माणसं तयार होईल आणि ते झालं. आणि त्याच्यात शिष्टमंडळ जेव्हा आपण सुद्धा ते शिष्टमंडळामध्ये होते, काय शिष्टमंडळ काहीतरी मार्ग त्याच्यामध्ये काढणार असं वाटतं? हां, आता का मार्ग निघेलच त्याच्यामध्ये. सरकार शिंदेसाहेब अतिशय प्रामाणिकपणे, मी फडणवीस साहेबांशी पण बोललो आणि त्याच्या दोघांच्या अतिशय चांगल्या भूमिका आहे आणि त्याच्यातून मार्ग निघाला. मध्य प्रदेश की कल्पना आपको कैसे है? मध्य प्रदेश में हमारी कोई कल्पना नहीं थी, उम्मीदवार की कल्पना यहाँ तक लेके आई. उम्मीदवार को ऐसा लगा कि सभी पक्ष में अगर ये होता है तो और प्रहार का जो बोलबाला MP में है तो उसे क्यों ना चुना. उन्हें चुना प्रहार को, हमने उनको नहीं चुना, उन्होंने हमको चुना. भैरदई तहसील में मतदाताओं से बच्चू कडू को कितना प्रतिशत मिलेगा? बहुत अच्छी तरह से. एक तरह उनको पता है कि हमारा लगाव रहा है अचलपुर से, वो MP में ज़रूर है लेकिन महाराष्ट्र से उनका बहुत ज़्यादा लगाव है. और यहाँ का जो काम जिस तरह से हम करते हैं लोगों की सेवा, वो उनको भा गई. और उसी कारण लोग ऐसा बोलते कि एक बार प्रहार भी चाहिए. बच्चू कडू अपनी पार्टी को राष्ट्रीय स्तर तक ले जाना चाहते हैं? बिल्कुल. अभी हम UP में गए, वहाँ मिश्रा और तिवारी सब बमन लोग हमारे साथ और पूरे 1000 ब्राह्मणों के साथ हमने मोर्चा निकाला. तो हम ये चाहते हैं कि जहाँ कम है वहाँ हम है, जिधर कम रहेगा उधर बच्चों को खड़ा रहेगा, चाहे हिंदुस्तान रहे या अमेरिका रहे. भैरदई का जो विधानसभा चुनाव होगा 17 नवंबर को, तो अंतिम मुकाबला कितने उम्मीदवारों के बीच में? अभी मुझे तो कोई पता नहीं. अभी मैं जा रहा हूँ, अभी हम पूरी नियोजन करेंगे. हमारे प्रवीण पाटिल है, बल्लूजी समझाड़ है, अग्रवाल जी है, ये आज हम पूरा तय करेंगे और उस तरह से घुसेंगे. आपको प्रतिशत मिलेगा? बिल्कुल. देखो, सच्चाई थोड़ी परेशान हो सकती है लेकिन पराजित नहीं हो सकता. पराजित नहीं हो सकती और किया हुआ काम कभी खाली नहीं जाता. तो अच्छा रहे या बुरा रहे, कहीं ना कहीं तो निकल के आता है. अंतिम प्रश्न मेरा, महाराष्ट्र की और मध्य प्रदेश की राजनीति में आपको ऐसा बेसिक कुछ फर्क नज़र आता है? वही है, पूरे हिंदुस्तान में किसान मरता है, मजदूर मरता है, जो कष्ट ज़्यादा करता है वही मरता है.
जीते तो वही जो हरामी से ज़्यादा खाते हैं। आपका मैनिफेस्टो क्या है भैंसदेव? वैसे से हम तो, हमारा कहना ये है कि जहाँ कष्ट ज़्यादा है उस तरफ लोगों को लेके जाना है, उसकी सेवा करना है। और दूसरी बात यह है कि हमारी जितनी संख्या है किसान और मजदूर और काम करने वालों, चाहे कोई भी समाज का हो, उनकी हिस्सेदारी, हमारी जितनी संख्या है उतनी हमारी भागीदारी होना चाहिए। ये पूरे देश में नहीं मिलता। हमने इसीलिए आवाज़ उठाया है कि किसान का आर्थिक आरक्षण होना चाहिए, बजट में हमारा हिस्सा कितना। जैसा अमेरिका ने कानून किया है कि 50 साल में हमारा बजट किसानों के लिए इतना रहेगा, उससे नीचे नहीं आएगा। तो ये देश में क्यों नहीं होता? अगर देश को बलवान करना है तो किसान को बलवान करने के सिवा हो नहीं सकता। किसान सभी जाति धर्म में है, मजदूर और किसान को मजबूत करना पड़ेगा, बल्कि जात और धर्म को नहीं। जात धर्म मजबूत होंगे जब किसान और मजदूर मजबूत होगा तो भारत मजबूत होगा। तो फिर धर्म और जात की लड़ाई खत्म हो जाएगी। आज आरक्षण की मांग इसीलिए हो रही क्योंकि किसान के तरफ उस अच्छी तरह से ख्याल दिया नहीं गया। हम खड़े हैं महाराष्ट्र और मध्य प्रदेश के सीमावर्ती क्षेत्र में, जहां पर विधायक बच्चू कडू मध्य प्रदेश की ओर कूच करने जा रहे हैं। और मध्य प्रदेश के भैंसदेव निर्वाचन क्षेत्र में प्रहार जनशक्ति पार्टी के उम्मीदवार राहुल चौहान, इनके लिए प्रचार के लिए पूरा ताफा यहाँ से निकला है। और आने वाले समय में प्रहार जनशक्ति पार्टी इतिहास रचने को जा रही है। देखते हैं आने वाले चुनाव के अंदर प्रहार कहां तक मध्य प्रदेश में अपने पांव गाड़ने में कामयाब होती है। मैं कैमरामैन संजय जोशी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, परतवाड़ा। परतवाडा येथील फटाका व्यवसाय असोसिएशनने आता फटाका विक्रीचे दुकाने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे न लावता कल्याण मंडपम येथे लावण्याचे निर्देश देण्यात आले। नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार असे संकेत दिले। मात्र याच निर्णयाचा फटाका व्यावसायिकांनी विरोध दर्शविला आहे। अचलपूर येथील मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन फटाक्याचे दुकान पर्यटन येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये लावण्याची परवानगी देण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे। मागील 50 वर्षांपासून फटाक्याचे दुकान पारंपरिक पद्धतीने दिवाळीच्या 8 दिवसा अगोदर पर्यटन येथे लागतात, परंतु यावर्षी नगर परिषद अचलपूर यांनी फटाका व्यावसायिकांना दुकाने लावण्याकरिता कल्याण मंडपम मेथी सूचना केल्याने या निर्णयाला सर्व फटाका व्यावसायिकांनी विरोध दर्शविला आहे। परतवाड़ा में परेड ग्राउंड पर फटाका व्यवसायों के प्रतिष्ठान लगते हैं। हर साल की तरह परेड ग्राउंड यह एक सुरक्षित स्थान है, जहां पर परेड ग्राउंड पर जहां कॉम्प्लेक्स अभी है, हाल ही में जहां पर स्पोर्ट कॉम्प्लेक्स बनने जा रहा है, वहां की दुकानों में राजकुमार जी अग्रवाल, इनके मार्गदर्शन के अंदर, इनके सहयोग से यह दुकानें इनको मिलती है। परंतु इस बार यह दुकानें कल्याण मंडपम में लगाने के लिए नगर पालिका द्वारा कहा जा रहा है। फटाका एसोसिएशन क्या मांगे, हमारे साथ प्रहार के शहर अध्यक्ष श्याम अग्रवाल है, उनसे हम जानेंगे क्या मांगे। विगत 40-50 सालों से परेड ग्राउंड पे फटाका व्यवसायी अपनी दुकान लगाते थे। 2-3 साल से वहाँ संकुलन का निर्माण होने की वजह से जो खाली जगह वहाँ पे बनी हुई है, वहाँ पे फटाका व्यवसायी अपनी दुकानें भी तात्पुरती लगाते थे। लेकिन इस साल नगर पालिका ने ऐन समय फटाका व्यवसायी को कल्याण मंडप में दुकान लगाने के लिए बोला गया है। लेकिन हमारे को विश्वास में नहीं लेते हुए, अगर यही बात अगर हमसे नगर पालिका महीना 15 दिन पहले करती थी तो फटाका व्यवसायी अपनी व्यवस्था करते थे। आज अंत समय जो आ गया टाइम फटाकों की दुकान लगाने का, इस समय फटाका व्यवसायी के पास में कल्याण मंडप में दुकान लगाने की कोई व्यवस्था नहीं है, क्योंकि टीन वगैरह जो सामान लगती सामग्री ये टाइम पर एडजस्टमेंट नहीं हो सकता। इसलिए हमारी नगर पालिका से मांग है कि जो अभी यहाँ हम बैठते हैं, हमें इस साल वही स्थायी जगह उपलब्ध कराए। आने वाले समय में फटाका एसोसिएशन से, लाइसेंस धारकों से सर्वसम्मति से बात करके जो भी नगर पालिका निर्णय लेंगी वो फटाका एसोसिएशन को मान्य रहेगा। लेकिन इस साल कम से कम आज हमारे पास में पर्यायी जगह के लिए और सामान की जो व्यवस्था होना वो व्यवस्था नहीं है। तो आज जो हम गरीब लोगों ने माल भरा हुआ है, जो छोटे मोटे व्यवसायिक है 2-2, 5-5 लाख रुपए का, आज ये हमारे आंख पर बैठ सकता है, इसकी भरपाई नहीं हो सकती। इसलिए नगर पालिका ने ये हमारी बात के ऊपर ध्यान देने को। परतवाड़ा के परेड ग्राउंड पर यह दुकानें सालों से लगती आ रही है और साल में केवल दीपावली का त्यौहार होता है जहाँ फटाका व्यवसायी जो है वर्ष भर की कमाई करते हैं। हम जानेंगे हमारे साथ में फटाका एसोसिएशन के रवि भैया गुप्ता है, उनकी क्या प्रतिक्रिया। दादा, ये जो
निर्णय नगर पालिका ने लिया है, ये थोड़ा एक हमारे कान पे अगर पहले आ जाता है, कल्याण मंडप हम अलॉट कर रहे हैं तो हम उस हिसाब से उसकी व्यवस्था करते थे। और आज कैसा है, एक बच्चे दिवाली को 10 दिन के अंदर वहाँ व्यवस्था लगाना, शामियाने वाले को मनाना, भाई शामियाना गाड़ के दे, हमारी दुकान बना के दे, ये सब व्यवस्था करने के लिए कुछ समय लगता है। ये तत्काल नहीं हो सकता। एक दुकानदार को 30 टीनों की आज ये जो चीज़ है ये करने के लिए थोड़ा समय की ज़रूरत रहती है। तो इस साल तो कल्याण मंडपम में नहीं जा सकते, ऐसा हम साहब का विरोध नहीं करते हैं। साहब बोलेंगे तो वहाँ जाके बैठेंगे, ऐसा कुछ नहीं है, मगर हम वहाँ अभी असुविधा हो जाएंगी हमारे को। अभी जैसा हमारी व्यवस्था यहाँ पर हो चुकी है और हम यहाँ पर दुकान लगाने की तैयारी में हैं। तो अभी हम अगर वो कल्याण मंडप हम दे रहे हैं तो हमको फिर से नवी कार्रवाई करना पड़ेगा, उसके लिए हमारे पास में वक्त नहीं है। इसलिए हम ये चाहते हैं कि हम जहाँ पहले बैठे थे, हमने जहाँ व्यवस्था कर रखी है वही व्यवस्था के ऊपर हमको बैठनी चाहिए। जहाँ उनकी व्यवस्था है, सालों से फटाका व्यवसाय जो है, परेड ग्राउंड जो एरिया है, परेड ग्राउंड का जो मैदान है ये सुरक्षित है, शहर के बाहर है और सुरक्षा के दृष्टिकोण से परेड ग्राउंड के मैदान पर ही दुकानें होना चाहिए। अभी वर्तमान में दुकानें लगाना, उसके लिए टीन की, मंडप की, बल्ली बासे की व्यवस्था करनी पड़ती है, परंतु यह असुविधाजनक होगा। इसलिए यहाँ पर परेड ग्राउंड पर दुकानें लगाने की मांग मुख्याधिकारी अचलपुर से की गई है। मैं कैमरामैन मोनी के साथ हितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, परतवाड़ा। ॲम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ वतीने अमरावती मनपा व ग्रामीण कबड्डी निवड चाचणीकरिता चांदूर बाजार येथील गोसी टोम्पे कॉलेज येथे सुरुवात करण्यात आली। या चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला। या खेळात विविध गटात खेळाची पडताळणी करण्यात आली। मनपा आणि ग्रामीण अशा सुद्धा 2 वेगवेगळ्या गटात खेळाडूंची निवड करण्यात आली। ॲम्ब्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ तर्फे अमरावती जिल्हा महानगरपालिका व ग्रामीण कबड्डी निवड चाचणीला चांदूर बाजार येथील गोसी टेम्पो कॉलेज येथे सुरुवात करण्यात आली। या निवड चाचणीचे नियोजन हनुमान क्रीडा मंडळ चांदूर बाजारचे विक्की देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आले। या निवड चाचणीचे नियोजन ॲम्ब्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर व सचिव सतीश दफडे यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आले। निवड चाचणीकरिता जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। या कबड्डी निवड चाचणीची सुरुवात सब ज्युनियर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली व सीनियर पुरुष व महिला अशी ठेवण्यात आली आहे। या निवड चाचणीमध्ये अमरावती जिल्हा महानगरपालिका व ग्रामीण भाग असे 2 भागामध्ये निवड चाचणी राहणार आहे। याकरिता 4 नोव्हेंबरला कबड्डी स्पर्धाची सुरुवात करण्यात आली। खेळ सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, ग्राउंडचे पूजन करून सुरुवात करण्यात आली। यावेळेस विदर्भात अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्र वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर आणि ग्रामीण जिल्ह्याला असे नियोजन करून 4 जिल्ह्यात ग्रामीण जिल्हा म्हणून वेगळे संघ खेळले जाणारा राज्य चॅम्पियनशिप। विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत 11 संघ खेळत होते। यास ग्रामीण 4 वेगळे सोडून म्हणजे 15 जिल्ह्याची यावेळेस राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होणार आहे। हे अत्यंत ग्रामीण भागातल्या खेळाडूसाठी जितेंद्र ठाकूर यांनी अनेक प्रयत्न करून राज्यस्तरावर शासनाची आणि इंडिया फेडरेशनच्या ही सुवर्ण संधी आणून दिली आहे की ग्रामीण भागातल्या खेळाडूंना यावेळेस वेगळ्या जिल्हा संघ खेळले जाणारे 4 संघ अमरावती जिल्ह्याचा, नागपूर जिल्ह्याचा आणि अकोला जिल्ह्याचा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा। आज स्पर्धेकरता एकंदर विद्यार्थी किती आलेले आहे? आता हाच एक आनंदाची बाब आहे की ग्रामीण जिल्ह्याला खेळणार असं जेव्हा घोषित झाला जितेंद्र ठाकूर यांनी केलं, तेव्हा आज ग्रामीण जिल्ह्यातून जवळपास 350 खेळाडू मुलं मुली नुसतं ग्रामीण जिल्ह्यातून जिल्ह्यासाठी संघासाठी चाचणीकरता इथे उतरलेले आहे। आणि या स्पर्धेचं पुढील नियोजन काय राहणार आहे, काय सांगू शकाल? यावर्षी आता याच महिन्यात 24, 25, 26ला परतवाडा इथे ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन केलं आहे। त्यात हा याच्यातून ज्युनियरचा संघ जो निवडला जाईल ग्रामीण संघाचा तो तिथे खेळणार आहे। आणि 8, 9, 10 डिसेंबर रोजी सिनियर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आला आहे। म्हणजे पूर्ण ग्राउंडची व्यवस्था आम्ही केलेली आहे। माझी 2 वर्षापासून खूप इच्छा होती की आपल्या ग्रामीण भागात एक नियोजन झालं पाहिजे कबड्डी क्षेत्राचं। आणि दादा सरांना मी खूप रिक्वेस्ट केली की ग्रामीण भागात जर दिले तर ग्रामीण भागातले खूप सारे पोरं ट्रायलला मारू शकतात। आणि त्यानंतर 2 दिवसात आम्ही ग्राउंड वगैरे केलं आहे, माती कोण वर्धवून आणली, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टीची व्यवस्था आम्ही केली आहे। त्याच असोसिएशनमध्ये थोडं खिचडीची व्यवस्था पण केलेली आहे आपण।
तर आपल्या ग्रामीण भागातून खूप व्यवस्था केलेली आहे. या स्पर्धेकरता आता एकंदर किती विद्यार्थी आलेले आहे आणि किती दिवस स्पर्धा चालणार आहे? काय 150 म्हणजे सब ज्युनियरचे मुलं आणि 150 ज्युनियरचे मुलं असे 300 पोरांची आहे. अजून 50 पोरांचं पण रिपोर्टिंग अजून चालू आहे. 350-400 पोरांचं रिपोर्टिंग चालू आहे आणि चांगलं आपले पोरं दिसतात, त्यांना चांगला असा वेगळा प्रक्रिया वाटत आहे ग्रामीण पोरात. किती दिवस शहरापेक्षा ग्रामीण भागातले पोरं जास्त आहे. किती दिवस स्पर्धा ह्या चालणार आहे? काय आज 4 सब ज्युनियर आणि ज्युनियरची घेतली आहे आज 4ला आणि 5ला उद्या रिपोर्टिंग आहे सिनियरचं पोरांचं. या निवड चाचणीकरिता अँबुचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव सतीश डफडे, विनायक माळी प्रमुख अतिथीसह आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये टोंपे कॉलेज प्राचार्य रामटेके सर, जगदंब महाराज, ऋषी कोकाडे, तुषार देशमुख, हरीश हरणे, आनंद अहिर, माजी नगरसेवक सुयोग गोरले, राहुल चौधरी, रवींद्र रोहनकर, सतीश उल्ले, वासुदेव नेहरकर, विकी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. अकोट तालुक्यामधील कृषी निविष्ठा धारकांकरिता महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित विधेयक क्रमांक 40-41-42-43-44 नुसार नवीन कायदे केले जात आहेत. या प्रस्तावित कायद्यातील तरतुदी कृषी निविष्ठा कृषी व्यावसायिक करिता जाचक व अन्यायकारक आहे. यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे अशक्य होणार असल्याने या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी माफदाने महाराष्ट्र फर्टिलायझेशन पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन तर्फे 2 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बंद पुकारला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अकोट तालुका कृषी व्यावसायिक संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेऊन माफदाला पाठिंबा देण्याचे ठरले आहे. तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक कडकडीत बंद पडणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात बियाणे, खते व कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकामधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी 3 दिवसाचा बंद पाडून राज्य शासनाच्या या कायद्याचा निषेध नोंदवावा, याकरिता तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे. नमस्कार, मी हरीश लखोटिया, बालाजी ॲग्रो एजन्सी अकोट. आम्ही आज बंद जो आहे सरकारने जी 5 नियम नवीन कायद्यात लागू केलेले आहेत त्याच्या विरोधात हे केलेलं आहे. त्या कायद्यानुसार आम्ही फक्त बियाण्याचे पॅकिंगमध्ये आणतो आणि पॅकिंगमध्ये कोणतंही जे आहे सर्व सीलपॅकमध्ये विकतो आहे. त्याच्यामुळे सर्व जेही कायदे लागू कंपन्यांवर लागू करणार, विक्रेत्यावर कोणतीच हे होण्यात येऊ नये. विक्रेत्यांना या कायद्यामधून वगळण्यात यावे. मी अकोटला माझं शेतकरी कृषी केंद्र नाव दुकान आहे. माझं नाव भिवरा झरखंड आहे. आम्ही हे जे बंद पाडलेलं अकोट तालुका पूर्ण हे शासनाच्या जाचक नियमाविरोधात पाठवलेलं आहे. त्यामुळे हा बंद आमचा सलग चालू राहील. सर, सरकारने आमची मान्य नाही केलं तर आम्ही पुढील 5 डिसेंबरपासून बेमुदत बंद करणार आहोत. नमस्कार, मी अमित मानकर. आम्ही कृषी व्यावसायिक संघ अकोट तालुका संघटनेच्या वतीनं हा बंद पाळत आहोत. शासनानं ज्या जाचक अटी व नियम लागू करण्याचे ठरवले आहे त्याच्या विरोधात हा बंद पाळण्यात येत आहे. जर हे बंद या नियम अटी लागू केल्या गेल्या तर 5 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत बंद जाणार आहोत. करिता हा संप घेत आहोत. यावेळी तालुका कृषी व्यावसायिक अकोट तालुका अध्यक्ष प्रताप कुलट, उपाध्यक्ष कपिल वानखडे, राहुल मानकर, सचिव साहेबराव गावंडे, भीमराज हरखंड, जुगल सेठ, झुंझुनवाला, अमित मानकर, हरीश लाखोटिया, शरद निखाडे, प्रशांत जायले, शरद घुके, रणजित झांबरे, राजेश गावंडे, महेश खलोकार, योगेश शेगोकार, निळू इंगळे, पांडुरंग दामोदर, विष्णू जीवकाटे, दिनेश गट्टानी, संदीप खाजवणे, गोपाल पवार, महेंद्र खलोकार, शिरूभाऊ वानखडे, निलेश सपकाळ यावेळी काळ्या फिती लावून मोठ्या संख्येने कृषी सेवा केंद्रांचा बंद पाडण्यात आला. यावेळी अकोट शहरामधील संपूर्ण कृषी सेवा केंद्र, दुकान लाईन एकमताने बंद ठेवण्यात आली. शेतातील नवीन धान्याचे स्वागतासाठी विदर्भात परंपरा असलेली भुलाबाई उत्सव म्हणून सर्वत्र गीत गाऊन धान्याचे पूजन करून साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने लहान मुली, महिला घरोघरी सामूहिक गीत गाऊन साजरा करतात. संपूर्ण महाराष्ट्रात महिनाभर हा उत्सव साजरा करून शरद पौर्णिमेला सर्वजण मिळून मिसळून रात्री जागरण करून विविध भुलाबाईची गाणी गाऊन आनंद व्यक्त करतात. विदर्भात शरद पौर्णिमेला भुलाबाई उत्सव साजरा केला जातो. नवीन धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आनंदाने साजरा करण्यात येणारा हा उत्सव आहे.
हा आगळावेगळा उत्सव पारंपरिक पद्धतीने लहान मुले, महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात. संपूर्ण महाराष्ट्रात महिनाभर हा उत्सव साजरा करून शरद पौर्णिमेला सर्वजण मिळून मिसळून रात्री जागरण करून विविध भोंडल्यांची गाणी गाऊन आनंद व्यक्त करतात. या सणाला भुलाबाई, भुलोजी, भोंडला, हादगा अशा विविध नावांची विविध विभागात ओळखले जाते. अशातच या पारंपरिक सण आणि उत्सवाची परंपरा मूर्तिजापूर येथील सराफा लाईनमधील महिला व युवती मंडळाच्या भगिनी जोपासत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भुलाबाई उत्सव अतिशय हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.